पाटील पडलेगाव आपण कुठे असाल व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. प्रेमनाथ उर्फ पप्पू आपण यायचंय. तर पहिला सामना आजचा सुरू होईल. उंबारडे विपक्ष उंबारली या दोन संघांमध्ये. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु दैवत सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करून तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून मी माझ्या समालोचनाला सुरुवात करतोय. सामना सुरू होतोय. पहिला सामना आजच्या दिवसातील आपण स्पर्धा अनुभवताय आदर्श चषक 2022. आदर्श क्रिकेट संघ पडलेगाव आयोजित ही स्पर्धा. आजचा दुसरा दिवस. कालच्या दिवसामध्ये सोनारपाडा संघानं जबरदस्त कामगिरीच्या जोरावर सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय आणि आजचा पहिला सामना इथे मात्र सुरू होतोय. गावदेवी उंबारली विपक्ष गावदेवी उंबारडे या दोन संघांमध्ये. बाबू भोईर यांचा सुद्धा आगमन झालंय व्यासपीठावरती. वयवर्ष 96 वाजताना सुद्धा आपल्या संघाला इथे मात्र मोटिवेट करण्यासाठी आलेत बाबू भोईर. आणि स्कोररच्या भूमिकेत आपण सुजलला पाहताय. पडलेगावचे एक अप्रतिम गुणलेखक. पंचांच्या भूमिकेत प्रसाद सर आहेत आणि त्यांच्यासोबत बाळा इकारे सर आहेत. स्ट्रायगनवरती भावेश आणि सचिन ही सलामीची जोडी पाहायला मिळते गावदेवी उंबारली संघाच्या माध्यमातून. नाणेफेकीचा कॉल गमावलाय उंबारली संघानं. प्रथम फलंदाजी मात्र उंबारली संघाची पाहायला मिळेल पहिल्या सत्रामध्ये. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय उंबारडे संघानं. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. गावदेवी उंबारडे विपक्ष गावदेवी उंबारली. पहिला सामना आजच्या दिवसातील. कालच्या दिवसामध्ये जबरदस्त कामगिरी केली सोनारपाडा संघानं आणि कालच्या दिवसामध्ये उंबारडे संघाने सुद्धा आमदार चषकामध्ये जबरदस्त कामगिरी केली होती, पण शेवटच्या क्षणी मात्र पराभूत झालेत. त्याचबरोबर पडले गावचे शाखा प्रमुख माननीय सन्माननीय दिलीपजी पाटील साहेब आपण यायच्या व्यासपीठावरती स्थानबंद व्हायचे. स्वागत आहे तुमचं. वट यू. तर सामना इथे सुरू होत आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहित. स्ट्रायगनवरती भावेश. छोटा पॅकेट बडा धमाका. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेन होता. मिरकावून देण्याचा प्रयत्न केला. बॅटचा चेंडूचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगत होते. पहिला चेंडू निर्धाव फेकला गोलंदाज रोहितनं. चांगली सुरुवात पाहायला मिळाली रोहितच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना. दुसरा चेंडू पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन ने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र विकेट किपर चुकी करतोय. निर्धाव चेंडूची सांगत होते. जर चेंडू हातामध्ये सापडला असता तर नक्कीच धावचीची संधी होती. नो स्ट्राइक वरती सचिन भोईर स्वतः संघनायक आहेत. स्ट्राइक वरती भावेश. इथे मात्र उकेललाय चेंडूला. बॅटची कडा घेतल्यानंतर फाईन लेगला क्लिअर करतोय. चेंडू जातोय सीमा पार. आजच्या दिवसातील
हा पहिला चौकार भावेशच्या बॅटमधनं डीजे. तिसऱ्या चेंडूवरती खातं खोललं जाते उंबारली संघाचं. लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू गेला सीमा पार. पुन्हा एकदा जबरदस्त फटका. स्वीप केला चेंडूला. पॅडल स्वीपच्या माध्यमातून चेंडू जातोय पुन्हा एकदा. फाईन लेग क्लिअर करत सीमा पार. आहे तो दुसरा चौकार भावेशच्या बॅटमधनं डीजे. दोन चौकार भावेश. इथे मात्र वेगवान चेंडू जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चांगला प्रयत्न झालाय. निर्धाव चेंडूची सांगत होते. पहिले 5 चेंडू समाप्त झालेत पहिल्या षटकातील. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. पहिले 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर 2 चेंडूवरती 2 चौकार आणि 5वा चेंडू निर्धाव शेवटचा चेंडू. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता भावेश ना. वारंवार इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला उंबारडे संघाच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगत होते. पहिलं षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या तब्बलकावरती बिनगाडी बाद 8 धावा गावदेवी उंबारली संघाच्या. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये. गोलंदाज रोहितच्या माध्यमातून 2 चौकार वगळता त्याने मात्र 4 चेंडू मात्र निर्धाव फेकलेत या षटकामध्ये. पहिले 2 चेंडू निर्धाव फेकले, त्यानंतर मात्र तिसरा आणि चौथ्या चेंडूवरती चौकार आला. शेवटचे 2 चेंडू पुन्हा एकदाच निर्धाव फेकले गोलंदाजानं. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये P1च्या षटकामध्ये पाहायला मिळाली. गोलंदाज रोहितच्या माध्यमातून पाहायचं दुसरे षटक कोणता गोलंदाज येईल दुसऱ्या षटकामध्ये. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विकास सज्ज होते. विकास जाधव हा देखील एक जबरदस्त आक्रमक असा अष्टपैलू खेळाडू आहे. उंबारडे संघाचा उगम शेलार सुद्धा एक फॉर्मात असलेला फलंदाज पाहायला मिळतोय उंबारडे संघाच्या माध्यमातून. पहिलं षटक 8 धावा आल्यात पहिल्या षटकामध्ये. दुसरं षटक गोलंदाज विकास. इथे मात्र पहिला चेंडू लॉप केला. चेंडूला जबरदस्त फटका. मिस टाइम शॉट. क्षेत्ररक्षक आलेत आणि इथे मात्र सहज सोपा झेल इथे मात्र निसटतोय आतमधनं. क्षेत्ररक्षकाच्या सचिन भोईरला मिळतोय जीवनदान. 2 धावा पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट होतोय आणि इथे मात्र सचिन भोईरला परतावा लागेल. पंचांनी बोट केलाय आकाशामध्ये. इथे मात्र पाहायला मिळतोय सचिन भोईरच्या स्वरूपात पहिला झटका लागतोय तो म्हणजेच गावदेवी उंबारली संघाला डीजे. सचिनच्या स्वरूपात पहिला झटका लागलाय. रनआउटच्या स्वरूपात सांघिक यश मिळतंय उंबारडे संघाला. 2 धावा पहिल्या चेंडूवरती पूर्ण केल्यात. आता मात्र भास्कर येतोय नवीन फलंदाज. सचिनची जागा भरून काढण्यासाठी भास्कर. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र सचिन बाद होतोय. स्ट्रायकिंगवरती भावेश. स्लोअर गतीचा प्रयत्न. इथे मात्र चांगला प्रयत्न केला होता उगमनं. 2 धावा पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता पण भास्कर नकार देतोय. 2 धावा येत आहेत दुसऱ्या चेंडूवरती. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या तब्बलकावरती पाहायला मिळते 12 धावा. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय.
दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विकास, स्ट्राईक वरती फलंदाज भावेश. तिसरा चेंडू दुसऱ्या षटकातील. फुल्लर लेनचा चेंडू भिरकावून दिलाय. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. गुटना टेक तमाशा देख. चेंडू जातो वन बाउंस सीमा पार. भावेशच्या बॅटमधनं आजच्या दिवसातील तिसरा चौकार. डीजे धन्यवाद डीजे. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या डबल वरती 18 धावा. चांगली फलंदाजी करतोय भावेश. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. जबरदस्त फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये शर्यत. इथे मात्र क्षेत्ररक्षकाने जिंकली आहे. 2 धावा मात्र पूर्ण केल्यात या चेंडूवरती. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फाईनलेगच्या क्षेत्ररक्षकाकडून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा मात्र वाचवण्यात येत आहेत. 2 धावा येत आहेत या चेंडूवरती. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या डबल वरती 20 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात 18 धावा. माफ करा 18 धावा. चांगला चेंडू फेकलाय. आता मात्र यॉर्क लेनचा चेंडू हाताला. गोलंदाज विकासनं निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या 18 धावा. फुल्लर लेनचा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून लॉंगॉनला जातोय चेंडू. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. फेकेज सुद्धा चांगली होती. एक धाव येते या चेंडूवरती. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या डबल वरती पाहायला मिळते ती म्हणजेच 19 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावसंख्या डबल वरती पाहायला मिळते गावदेवी उंबारली संघाची 19 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात एक सांघिक यश मात्र मिळालं आहे. ते म्हणजेच उंबारडे संघाला रनआउटच्या स्वरूपात सचिन भोईरला बाद केलाय. स्वतः संघनायक आहेत उंबारली संघाचे सचिन भोईर मात्र बाद झालाय तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहित वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आलाय. इथे मात्र पल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. बॅटची कडा घेतल्यानंतर टॅडमॅनला गेलाय चेंडू. क्षेत्ररक्षकाने कोणतीही चूक केली नाहीये. भावेशला सुद्धा परतावा लागेल. डीजे दिशेहीन गोलंदाजी पाहायला मिळाली. अतिरिक्त धाव येत्या पंच वाईटची कोण करतायत. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या डबल वरती पाहायला मिळते 20 धावा. इथे मात्र टॅप केलाय चेंडूला. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. लॉंगॉनला येतोय. क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑफ वरनं. चांगलं क्षेत्ररक्षण. फेक सुद्धा चांगली होती. एक धाव इथे मात्र शॉट घेण्यात येत्या. एकच धाव येते या चेंडूवरती. धावसंख्या डबल वरती 21 धावा. एकच धाव येत्या.
दोन चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या धाबलकेवरती 21 धावा. तिसरा चेंडू अनिकेत स्ट्रायकिंग वरती भिरकावून दिला. चेंडू जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. गॅप मध्ये केलून काढलाय. चेंडू कव्हरचा सीमा पार जातोय. 4 धावांसाठी अनिकेतच्या बॅट मधनं आहे तोय चौकार. डीजे चौकार येतोय अनिकेतच्या बॅट मधनं. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या धाबलकेवरती 25 धावा. इथे मात्र अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न सफल झाले होते. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न केला होता. बॅटचा चेंडूचा संपर्क झाला नाहीये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत रोहितच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूचे सांगत होते. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. तिसऱ्या षटकातील 5वा चेंडू. फुल्लोर लेनचा चेंडू जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाकडून. 2 धावा काय रोखू शकला नाहीये. 2 धावा येतात या चेंडूवरती. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या धाबलकेवरती 27 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहित. इथे मात्र जबरदस्त चेंडू लेग बिफोर द विकेटचा अपील आणि इथे मात्र दाद उचलून धरली आहे पंचांनी. फलंदाज होतोय बाद. अनिकेतच्या स्वरूपात लागतोय तिसरा झटका गावदेवी उंबारली संघाला. षटक समाप्त होतोय तिसरं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाबलकेवरती 9.00च्या सरासरीनं 27 धावा उंबारली संघाच्या. डीजे तर आपण थँक्यू सो मच डीजे. आपण विशेष सन्मान इथे करणार आहोत. तर दिलीपजी पाटील साहेब विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान सत्कार केला जाईल. येस दिलीपजी पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते हा सत्कार इथे केला जाईल. उंबारली गावचे सन्मान्य आदरणीय बाबा भोईर इथे उपस्थित आहेत. खरं तर उंबारली संघ आपण पाहिलं तर बाबा भोईर हे नेहमी व्यासपीठावरती आपण पाहतो. क्रिकेटचं प्रेम आपल्या गावाच्या खेळाडूंसोबत नेहमी पाठीशी उभा असलेलं हे व्यक्तिमत्व बाबा भोईर यांचं इथे मान सन्मान सत्कार इथे केला जातोय. मायेची आपुलकीची उबदार शाल आणि तुळशीचं रोपटं देऊन आपण पाहिलं तर मान्यवरांचा इथे मान सन्मान सत्कार इथे केला जातोय. दिलीपजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान सत्कार इथे केला जातोय. बाबू भोईर यांचा इथे मान सन्मान सत्कार इथे केला जातोय. आणि त्याचबरोबर थँक्यू सो मच डीजे. सुमधुर संगीतासाठी जाऊयात. षटकांच्या समाप्तीनंतर 9.00च्या सरासरीने धावसंख्या धाबलकेवरती पाहायला मिळते ती म्हणजेच तब्बल 27 धावा कुठल्यात उंबारली संघानं. 3 गाड्यांच्या मोबदल्यात 27 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दिगेश सज्ज होत आहे. स्ट्रायकिंग वरती भास्कर. पहिला चेंडू जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. भास्करच्या बॅट मधनं क्षेत्ररक्षक दूरवरनं येतोय. इथे मात्र चुकी होतीये क्षेत्ररक्षकाकडून. जेल मात्र निसटतीये. मोबदल्यात इथे मात्र 2 धावा मोजाव्या लागतात उंबारडे संघाला. या 2 धावेच्या मदतीनं गावदेवी उंबारली संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच 29 धावा. पहिल्या चेंडूवरती 2 धावा येतात भास्करच्या बॅट मधनं. खातं खोललं जाते भास्करचं. इथे मात्र टोपेज लागते. स्वतः गोलंदाज जातोय दिगेश आणि इथे मात्र चुकी होते गोलंदाजाकडनं.
चला पाहायचंय पंच डिसिजन देतील नक्कीच. पंच निर्णय देतील. पाहायचंय झेल घेत असताना जर फलंदाजानं अडथळा आणला असेल गोलंदाजाला तर नक्कीच फलंदाज बाद नसेल. एक धाव मात्र पूर्ण केली आहे चेंडूवरती. झेलची संधी होती Yes. गोलंदाजाला. तर मी विनंती करेल पंडितजी पाटील साहेब, उत्तर शिवचे सन्माननीय आदरणीय पंडितजी पाटील साहेब, आपण व्यासपीठावरती यायचं, व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. आपला सहर्ष स्वागत आहे अर्थातच आदर्श चषक 2022 मध्ये. थँक्यू. संधी होती गोलंदाजाकडे झेल घेण्याची पण संधी मात्र स्वीकारता आली नाहीये गोलंदाजाला. एक धाव पूर्ण होती. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या डबल कपवरती पाहायला मिळते ती म्हणजेच 30 धावा पूर्ण झाल्यात उंबारली संघाच्या. स्ट्रायकिंगवरती प्रसाद येतोय नवीन फलंदाज. अनिकेतची जागा भरून काढण्यासाठी प्रसाद आलाय. आता मात्र स्ट्रायकिंगवरती आलाय प्रसाद. गोलंदाज दिगेश. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू बॅकफुटला जाऊन कट केलाय. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. थर्डमॅनला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षक प्रवीण. एक धाव येते या चेंडूवरती. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या डबल वरती 31 धावा पाहायला मिळत आहेत. अद्यापही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4थं षटक मार्गस्थ आहे आणि 4थं षटक घेऊन आलाय गोलंदाज दिगेश. वैयक्तिक पहिला आणि सांघिक 4थं षटक हाताळतोय गोलंदाज दिगेश. आतापर्यंत चांगली गोलंदाजी दिगेशच्या माध्यमातून. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू जबरदस्त फटका भास्करच्या बॅट मधनं पॉइंटच्या डोक्यावरून खेळून काढला. चेंडू जाईल सीमा बार. आईल चौकार डीजे. फटका पाहायला मिळाला भास्करच्या माध्यमातून. बॅकफुटला जाऊन चेंडूला पंच केला. अप्पिश पद्धतीनं खेळून काढला. पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू फेकून दिला सीमा पार 4 धावांसाठी. इथे मात्र पुन्हा एकदा जबरदस्त फटका कार्पेटच्या माध्यमातून स्क्वेअर लेगला येतोय. क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एका धावेचा अवधी होता. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या डबल वरती पाहायला मिळते ती म्हणजेच 36 धावा. आतापर्यंत 36 धावा कुठल्यात उंबारली संघानं. 4थं षटक मार्गस्थ आहे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल 4थ्या षटकातील. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते उंबारडे संघाच्या माध्यमातून आतापर्यंत. शेवटचा चेंडू. इथे मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक मात्र सज्ज आहेत. 2 टप्पा घेत चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. विकास होते तिथे. एका धावेचा अवधी होता. एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या डबल वरती पाहायला मिळते 4 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा. तर यानंतर मॅच असेल. दोन्ही संघांना हा कॉल असेल. यानंतरची मॅच वेताळेश्वर क्रिकेट क्लब उसरघर आणि त्यांच्यासोबत उत्तर शिव दोन्ही संघाचे कॅप्टन्स. हा कॉल आहे. तुम्ही लगेचच टॉस का बॉस या व्यासपीठावरती यायचं. यानंतर होणारी मॅच मात्र तुमची असेल वेताळेश्वर क्रिकेट क्लब उसरघर वर्सेस उत्तर शिव. धन्यवाद डीजे. तर गोलंदाजी मार्कवर आता मात्र गोलंदाज शेवटचं षटक अनामतीचं षटक देतवरचं षटक घेऊन येत आहे चिराग. पहिल्या 4 षटकांमध्ये 9.25च्या सरासरीनं 37 धावा कुठल्या त्या म्हणजेच गावदेवी उंबारली संघानं. शेवटच्या षटकामध्ये पाहायचं किती धावसंख्या उभारेल, किती धावसंख्येचं लक्ष ठेवेल उंबारडे संघासमोर
गावदेवी उंबारली संघ. धावसंख्या 37 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात 37 धावा कुठल्याच. विकेट आणि टॉसला महत्व आहे या स्पर्धेमध्ये. इथे मात्र पहिला चेंडू शॉट आपला धिरकावून दिला प्रसादच्या बॅट मधनं. आक्रमक फटका, चेंडू सीमा पार, बिग हिट षटकार. जबरदस्त फटका प्रसादच्या बॅट मधनं. आक्रमक फटका पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय चिरागचं षटकारानं आणि या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या वरती 43 धावा. पहिल्या चेंडूवरती षटकार चिरागच्या विरोधात स्वागत केलंय चिरागचं षटकारानं. दुसरा चेंडू आता मात्र लाईन मध्ये चुकी करतोय. चुकीच्या लाईन मध्ये गोलंदाजी करतोय गोलंदाज. पंच वाईड चिकून करतायत. दर्शक आहेत हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त धावे ते अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या वरती 44 धावा. इथे मात्र पुन्हा एकदा जबरदस्त फटका, आक्रमक फटका पाहायला मिळतोय. बिग हिट केला जातोय प्रसादच्या बॅट मधनं. बॅक टू बॅक दुसरा षटकार. डीजे बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार आणि षटकाराच्या मदतीनं धावसंख्या वरती 50 धावा. जबरदस्त फलंदाजी शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळते प्रसादच्या माध्यमातून. आक्रमक झालाय आता मात्र प्रसाद. चांगली गोलंदाजी झाली होती 4 षटकांमध्ये. आता मात्र आक्रमक पाहायला मिळतोय फलंदाज प्रसाद. तिसरा चेंडू शेवटच्या षटकातील. इथे मात्र जबरदस्त चेंडू पाहायला मिळतो पण दिशेपासून भरकटलाय गोलंदाज. अतिरिक्त अशी धाव येते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या वरती पाहायला मिळते ती म्हणजेच 51 धावा पूर्ण झाल्यात. इथे मात्र पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू सीमा पार, बिग हिट षटकार. बॅक टू बॅक तिसरा षटकार आलाय प्रसादच्या बॅट मधनं. डीजे बॅक टू बॅक तिसरा षटकार आलाय प्रसादच्या बॅट मधनं. आक्रमक झालाय शेवटच्या षटकामध्ये. हाणामारीच्या षटकामध्ये फलंदाज प्रसाद. धावसंख्या वरती 57 धावा. 20 धावा आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाजानं. इथे मात्र पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या डोक्यावरून. चेंडू सीमा पार. बॅक टू बॅक चौथ्या चेंडूवरती चौथा षटकार प्रसादच्या बॅट मधनं. डीजे
डीजे 4 चेंडूवरती 4 आक्रमक फटके पाहायला मिळाले. पाहायचंय 6 चेंडूवरती 6 षटकार येतील का प्रसादच्या बॅटमधनं. 4 चेंडूवर 4 मारलेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज चिराग. फुल्लोर लाईनचा चेंडू बॅटची कडा आणि इथे मात्र थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होतोय बाद. भास्कर प्रसादच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. एक धाव आली या चेंडूवरती. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या डबल कवरती 64 धावा पाहायला मिळत आहेत. 64 धावा पूर्ण झाल्यात उंबारली संघाच्या. डीजे 28 धावा आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाजानं या शेवटच्या षटकामध्ये. शेवटचा चेंडू ते मात्र कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढलाय. लॉंग वरनं क्षेत्ररक्षक येतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा मात्र वेगानं पूर्ण केल्या आहेत या चेंडूवरती. या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या धावकावरती 67 धावा 68 धावांचं लक्ष ठेवलंय. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजानं शॉर्ट ऑफ लाईन गोलंदाजी केली. त्या मोबदल्यात मात्र 30 धावा खर्च केल्यात. 30 धावा कुठून काढल्यात शेवटच्या षटकामध्ये. गावदेवी उंबारली संघानं पहिल्या 4 षटकामध्ये परिस्थिती वेगळी होती आणि शेवटच्या षटकामध्ये परिस्थिती वेगळी पाहायला मिळाली. पहिल्या 4 षटकामध्ये 37 धावा होत्या उंबारली संघाच्या आणि शेवटच्या षटकामध्ये मात्र 30 धावा कंप्लीट केल्यात आणि 30 धावांच्या मदतीनं धावसंख्या दाबलकावरती 67 धावा पूर्ण झाल्यात आणि 68 धावांचं आव्हान ठेवण्यात आलं. तो म्हणजेच उंबारडे संघासमोर गावदेवी उंबारली संघाच्या माध्यमातून. चला दोन्ही संघाचे संघटने घ्यायचे. येस वेताळेश्वर क्रिकेट क्लब उसरघर आणि उत्तर शिव दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण लगेच यायचे. दोन्ही संघाचे कॅप्टन्स लगेच यायचे. वेताळेश्वर क्रिकेट क्लब उसरघर आणि उत्तर शिव संघ दोन्ही कॅप्टन्स. सन्माननीय दिलीपजी पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस होईल. चला उत्तर शिव संघाचे संगणक आपण यायचे लवकरात लवकर. उसरघर संघाचे संगणक केतन मात्रे इथे मात्र उपस्थित आहेत. तर मी विनंती करतो व्यासपीठावरती दिलीपजींना की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. दोन्ही संघाचे संगणक इथे मात्र उपस्थित झालेत. इथे मात्र नाणेफेकीचा कॉल होत आहे दिलीपजींच्या हस्ते. उसरघर विपक्ष उत्तर शिव या 2 संघांमध्ये नाणेफेकीचा संपन्न होत आहे. उसरघर संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. निर्णय काय असेल तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय उसरघर संघानं. यापुढे सामन्यामध्ये इथे मात्र नाणेफेकीचा कॉल जिंकलाय VCC उसरघर संघानं. पहिल्या सत्रामध्ये 67 धावा कुठल्यात गावदेवी उंबारली संघानं आणि गावदेवी उंबारडे संघाच्या समोर 68 धावांचं आव्हान ठेवलंय. या सत्राचं त्या धावा कशा
प्रकारे कुठतील उंबार्डे संघ की त्या संख्येला रोख लावेल गावदेवी उंबारली संघ याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी आपण जाऊयात माझे साथी समालोचक किरण म्हस्कर व्हाईस ऑफ नवी मुंबई यांचकडे. हॅलो. तर सन्माननीय दिलीपजी पाटील साहेब विनंती करेल अतिथी देव भव आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान सत्कार आणि मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते इथे सत्कार घेण्यात यावा. उसरगडचे माननीय श्री सन्माननीय आदरणीय रामचंद्रजी सेते साहेब यांचे इथे मान सन्मान सत्कार केला जातोय. माईची माणुसकीची उबदार शाल आणि त्याचबरोबर तुळशीचं रोपटं मात्र देऊन मान्यवरांचा इथे सत्कार केला जातोय. त्याचबरोबर उत्तर शिवचे माननीय सन्माननीय पंडितजी पाटील साहेब यांचा देखील मान सन्मान सत्कार इथे केला जाईल. अतिथी देव भव आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा मात्र मान सन्मान सत्कार इथे केला जातो. तीच परंपरा मात्र आपण आदर्श चषक 2022 मध्ये पाहतोय. आलेल्या सर्व पाहुण्यांचा पुन्हा एकदा मनापासून अधिक आभार व्यक्त करतो आणि आवडतो मॅच कडे. पहिली मॅच पहिल्याच मॅच मध्ये 68 धावांचा डोंगर मात्र बघायला भेटतोय आणि तो डोंगर पार करण्यासाठी दोन्ही विद्यमान जोडी मात्र मैदानामध्ये आहे. उगम आणि भूषण. उगमकडे लक्ष असेल. हो पहिला चेंडू आपण पाहिला तर अगदी या बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने आज संधी आहे. इथे बॉल फेकला जातोय मात्र अपील पहा आशाभूत नजरेने पाहिलं जात आहे. पहिल्या चेंडूवरती मात्र आपण पाहिलं डेंजर झोनला होता तिथे भूषण बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने मारला फटका. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करेल. बॉलवरती आला बॉल कलेक्ट करून लगेचच योग्य दिशेला मात्र फेकी केली आणि त्यानंतर डेंजर झोनला मात्र भूषणला आपण पाहिलं मात्र काही चाल बघायला भेटले. चित्याची चाल हरणाची गती मात्र पहिल्याच रनासाठी आपण पाहिलं तर या खेळपट्टीवरती उगम शेलारकडे नक्की लक्ष असेल कारण की मिस्टर UPL मॅन ऑफ द सिरीज UPL मध्ये आपण पाहिलं आणि भगवा चषक अक्षरशः गाजवला उगम शेलारने. 4 चेंडू 4 षटकार लगावत आणि 7 षटकार लागून त्याने मॅच फिनिश केली. तो उगम शेलार आज पुन्हा एकदा चमकावा लागेल. तर UPL मिस्टर UPL म्हणून म्हटलं जाताना ज्या पद्धतीने पहिल्याच धावेसाठी आपण पाहिलं तर प्रयत्न केला आणि पहिलीच धाव मात्र अक्षरशः डेंजर धाव म्हणेल मी. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने ही घेतलेली धाव. संघाचा अकाउंट मात्र इथे खुलं होत्या. 68 धावांचं आव्हान पेलण्यासाठी ही विद्यमान जोडी मात्र मैदानामध्ये. बॉलिंग मार्कवा आपण पाहिलं तर मिस्टर सोमनाथ बॉलिंग मार्कवा आपण पाहतोय. वैयक्तिक पहिलं पॉवर प्लेचं षटक मात्र घेऊन येतोय. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर बॅकवर्ड पॉइंट फ्लाइंग स्लिप आहे. हे क्षेत्ररक्षण मात्र सजवलंय. हो फुलटॉस चेंडू आणि या फुलटॉस वरती मात्र काहीही उपयोग होत नाहीये. हा फुलटॉस होता फक्त दिशा देण्याचा प्रयत्न जरूर करायला हवा होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मात्र फसला जातोय आणि हे गिफ्ट मात्र दोन्ही हाताने स्वीकारत नाहीये फलंदाज भूषण. हा चेंडू मात्र डॉट जातोय. फुलटॉस होता पाहिलं तर सफल होऊन आला होता. त्यानंतर हा फटका आपण पाहिलं तर मिड विकेटला खेळण्याचा जरूर प्रयत्न केला मात्र बॅट आधीच फिरली गेली. त्यानंतर आपण पाहिलं तर मिडॉनचा क्षेत्ररक्षक मात्र वारंवार चर्चा करतोय गोलंदाजासोबत. हो पुन्हा एकदा दिशा शोधून काढली पहा अगदी कलात्मक फटका जाईल 4 धावांसाठी. बॅक स्क्वेअर लेगच्या दिशेने हा येतोय चौकार. हाच फटका याच्या आधीच्या चेंडूवरती खेळण्याचा प्रयत्न मात्र भूषणने केला होता. सफल मात्र झाला होता मात्र तो फटका बॅटवरती आला नव्हता. मात्र आता मिडल ऑफ द बॅट येत असताना भूषण पुन्हा एकदा स्विच इट हा देखील सक्सेस होता. चेंडू आपण पाहिला तर जातोय 4 धावांसाठी. आर पार फरार. कारण की ज्या पद्धतीने भूषणच्या बॅटिंग मधून मात्र आतापर्यंत धावा येतात
4चा पाडा मात्र जरूर बघायला भेटतोय. पहिला चेंडू डॉट झाला, 9 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. पहिला चेंडू डॉट झाला, पहिला चेंडू फुलटॉस, मात्र त्या फुलटॉस वरती आपण पाहिलं तर कुठली धाव मात्र आली नाही. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि या पॉइंटच्या दिशेने आलेल्या आहेत 2-4 धावा. आणि या चौकाराच्या मदतीने मात्र धाव संख्या 9च्या घरामध्ये आपण पाहतोय 68 धावेचं आव्हान आहे. ही जोडी जेवढ्या वेळ मैदानामध्ये थांबेल तेवढी जास्त डोकेदुखी ते असेल ती म्हणजे उंबारली या संघाला. ज्या पद्धतीने पहिल्याच मॅचमध्ये मात्र मोठी धावसंख्या बघायला भेटते. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर याच खेळपट्टीवरती मात्र 35 धावा देखील रोखण्यात आल्या आणि याच खेळपट्टीवरती 70 धावा देखील चेस झाल्यात. या खेळपट्टीने कालच्या दिवसामध्ये मात्र 50-50% रिझल्ट दिला. कधी फलंदाजाच्या प्रेमामध्ये पडलेली ही खेळपट्टी अधूनमधून मात्र गोलंदाजा या खेळपट्टीवरती जलवा करतात. पहिला चेंडू 1 धाव, दुसरा चेंडू निर्धाव, त्यानंतर चौकार 9 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती पाहतोय. सोमनाथ वैयक्तिक पहिलं तर संघासाठी मात्र पहिलं षटक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र धावा आतापर्यंत 9 खर्च केले. 4 चेंडूचा खेळ झाला आणि भूषणच्या बॅटिंगमधून मात्र धावा येतात, धावा बरसतायत. हो, आणखीन एक आपण पाहिलं तर इथे मात्र पंचांचा इशारा येईल. हा चेंडू जातोय स्क्वेअर मारेसाठी. हा देखील फटका आपण पाहिला जा स्वीप हिट मारण्याचा प्रयत्न मात्र जरूर होता. गॅप शोधून काढतोय भूषण. ताकदीचा उपयोग सध्या कमी करतोय आणि पूर्णपणे डोक्याने खेळत असताना 68 धावा खरं तर ताकदीच्या कमी आणि डोक्याने मात्र जरूर पूर्ण करण्याचा प्रयत्न या दोन्ही ओपनिंग पेअर्सच्या माध्यमातून केला जातोय. पुन्हा एकदा स्विच हिटचा पवित्रा जरूर होता. पहिलं रीड केलं, गोलंदाजाचं कौतुक करेल. 1 धाव दुसऱ्या धावेसाठी थांबवलं जात्या. एकच धाव फक्त हाती लागत्या. मात्र गोलंदाज सोमनाथचं मी कौतुक करेल. रीड करतोय, फॉलो करतोय फलंदाजाला. पहिलं सफल झाला, बॅटीचा रूम बदलला, त्यानंतर पूर्णपणे स्विच हिट मारण्याच्या प्रयत्नामध्ये होता आणि चेंडू अगदी वायडिशला टाकण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी झाला. वायडिश यॉर्कर बघायला भेटला, ज्याला हलक्या हाताने सन्मान देण्यात आला आणि त्यानंतर 1 धाव मात्र कंप्लीट होते. संघाची धावसंख्या डबल डिजिट 11च्या घरामध्ये आपण पाहतोय. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या षटकातील. पॉवर प्लेचं षटक आणि शेवटचा चेंडू सोमनाथचा. हो, या शेवटच्या चेंडूवरती मोठी विकेट हाती लागते. मोठा मासा गळायला लागतोय आणि फलंदाज आपण पाहिलं तर उगम शेलार मात्र बॅक टू द पॅव्हेलियन. पहा, आनंद पहा, जल्लोष पहा, प्रत्येक जण येतोय आणि या क्षेत्ररक्षकाला मात्र पाठीवरती थाप देतोय, कारण की महत्वाची विकेट होती. सर सेनापती मात्र माघारी जात असताना डीजे संधी तुम्हाला. येस, महत्वाची विकेट होती. अगदी बॅटच्या समोर आलेला चेंडू आपण पाहिलं तर कव्हर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न होता, मात्र त्या क्षेत्ररक्षकाला बीट करू शकला नाही. आणि क्षेत्ररक्षक आपण पाहिलं ज्या पद्धतीने कव्हरच्या दिशेने मात्र तैनात होता, बॉडी स्ट्रेच केली, त्यानंतर ही महत्वाची विकेट मात्र त्यांनी कलेक्ट केली. आणि त्यानंतर मात्र उगम शेलार आपण पाहिलं तर अगदी 1 धाव करून थोडासा हताश होतो. आज निराश असेल उगम, कारण की आतापर्यंतचा खेळ पाहिला तर त्याच्या बॅटिंगमधून अक्षरशः धावा बरसत होत्या. मात्र या मॅचमध्ये थोडासा शांत असत असताना विकासला मात्र पाठवलं जाते. नवीन फलंदाज विकास आपण पाहतोय. भूषणवरती लक्ष असेल, भूषणवरती आकांक्षा असेल, महत्वाकांक्षा असेल, आशेचा किरण असेल. भूषण 68 धावा या खेळपटलावरती होतात. कालच्या दिवसामध्ये 70 धावा देखील चेस करताना आपण पाहिल्या. सागर गायकवाड कालच्या दिवसामध्ये काय खेळ त्याने केला आणि 70 धावा चेस करत असताना संघाला विजयाची मोहर उमटून दिली. मात्र 68 धावा या मैदानामध्ये समोर तोफखाने आपण पाहतोय. ज्या पद्धतीने सोमनाथची गोलंदाजी आतापर्यंत मात्र पार पडली. एक महत्वाची विकेट शेवटच्या चेंडूवरती त्याने नक्की घेतली आणि त्यानंतर मात्र संघ आपण पाहिलं तर थोडासा सावरला. दुसऱ्या षटकासाठी जातोय जिथे गोलंदाज बॉलिंग मागवा आपण पाहतोय. सचिन बोहीर, कॅप्टन कूल या नावाने ओळखला जाणारा सचिन बोहीर आपण पाहतोय. वैयक्तिक पहिलं तर संघासाठी मात्र दुसरं षटक घेऊन येतोय. स्ट्रायकिंग व भूषण पुन्हा एकदा स्विच हिट मारण्याचा प्रयत्न. इथे क्षेत्ररक्षक आहे मात्र एकही धाव अडवू शकत नाहीये. 1 धाव जरूर घेतली जाते, चोरीची धाव मी म्हणेल, कारण की क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होता. त्याच्या हातामध्ये चेंडू असेपर्यंत नॉन स्ट्रायकरने मात्र जागा सोडली होती आणि विकास तोपर्यंत आद्या क्रीज पर्यंत सोडला होता. कॉल कलेक्ट केला तिथे. 1 धाव लगेच कंप्लीट केल्यानंतर धाव संख्या मात्र आपण पाहिलं तर जाऊन पोहोचते 12च्या घरामध्ये. 12 लॉस ऑफ द 1 विकेट ही धाव संख्या आपण पाहतोय. आई गावदेवी उंबारडे या संघाची. ओहो, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, गॅप शोधून काढला. हा चेंडू जातोय अक्षरशः कार्पेटला आग लावत. 4 धावांसाठी चौकार. येसा चौकार आपण पाहिलं तर पूर्णपणे कलाईचा उपयोग करण्यात आला.
मनगटाचा उपयोग करण्यात आला आणि त्यानंतर अगदी सुईमधून जसा दोरा विणला जातो तसा गॅप शोधून काढलाय, वाटा शोधून काढतायत. विजयाच्या दिशेने जाणाऱ्या वाटा या शोधून काढल्या जातात विकास आणि भूषण या दोन्ही विद्यमान जोडीच्या माध्यमातून. मात्र कौतुक करेल ज्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजीची धार राहिले. ओहो, यॉर्कर, या यॉर्कर वरती उत्तर नाहीये. सुरेख, लाजवाब, धारदार, अचूक, प्रखट, तिखट, भेदक मारा मात्र बघायला भेटतोय. येस, बॅटीला एज मात्र आपण पाहिलं तर बॉटम एज जरूर होता, आवाज कानापर्यंत जरूर आला होता आणि तोपर्यंत पाहिलं तर एक धाव, परफेक्ट यॉर्कर ऑफ द मॅच आपल्याला बोलता येईल. ज्या पद्धतीने सचिन बोहीर आतापर्यंत गोलंदाजीमध्ये धारदार होती, तो चौकार आपण पाहिलं तर तो कलाईच्या मदतीने मात्र जरूर आला होता, तो म्हणजे विकासच्या खात्यामध्ये. मात्र त्यानंतर हा यॉर्कर जे क्रिकेटचं अस्त्र आहे, जे स्वतःचं ब्रह्मास्त्र आहे, ते मात्र सचिनने बाहेर काढलं आणि कित्येक फलंदाज या अस्त्रावरती. हो, पुन्हा एकदा सुरेख बॅटच्या रडामध्ये येतोय, स्लॉट मध्ये जातोय, पार्किंग लॉट मध्ये हा येतोय, उत्तुंग षटकार, बिग हिट. या षटकारानंतर धावसंख्या मात्र जरूर सजवली जाईल, नटवली जाईल, पॉलिश केली जाते. 23च्या घरामध्ये धावसंख्या आपण पाहतोय आणि त्यानंतर पाहिलं तर सचिनच्या जवळ जरूर खेळाडू जातोय, चर्चा करतोय, विनिमय करतोय, कुजबूज करतोय, कानमंत्र देतोय, थोडासा अनुभव शेअर केला जातोय. कारण की धावसंख्या ज्या पद्धतीने पुढे चालले, ही धावसंख्या आत्ता अडवली नाही, थांबवली नाही आणि या धावसंख्येला जर ब्रेक लावला नाही तर ही धावसंख्या 6 आणि 4च्या घेरमध्ये अशीच पुढे जाईल, जिथे 68 धावांचं लोकेशन आहे. आणि आतापर्यंत तर सुरुवात तर चांगली झाली. वेल बिगिन इज हाफ डन. चांगल्या कामाची सुरुवात मात्र इथे चांगली करतोय मी म्हणेल भूषण. हो, पुन्हा एकदा भूषणचा हा तडाखा पहा, जाईल 6 धावांसाठी. पंचांचा इशारा येतोय, हा देखील ट्रॅव्हल होतोय. षटकार अक्षरशः पंख लावतोय भूषण चेंडूला आणि या पूर्णपणे परिभाषा पहा भूषणची. याच्या आधीच्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर पुन्हा एकदा षटकार. याच्या आधीचा चेंडू आपण पाहिला तर गुडलेनचा होता, तो लगेच पिक केला आणि मेरिट वरती खेळत असताना भूषणला पाहिलं आणि या चेंडूवरती फक्त कलाईचा उपयोग केला. पहा बॉडी लँग्वेज पहा भूषणची, ज्या पद्धतीने टान्स आहे, आर्म्स पहा, मनगटातली ताकद पहा आणि पूर्णपणे धमक आहे या खेळाडूकडे. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचवल्या 29च्या घरामध्ये. 6चा पाढा मात्र भूषणने चालू केला. आल्या आल्या भूषणचा पहिला चेंडू डॉट झाला, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार त्याने लगवले. 4चा पाढा तिथे भूषण बोलला आणि त्यानंतर पुन्हा एकदा षटकाराला सुरुवात झाली. गोलंदाजाच्या जवळ कमीत कमी 3 खेळाडू आत्ता होते, जे टीम मीटिंग करत होते, जे कुजबूज करत होते, कानमंत्र देत होते. ते 3 खेळाडू आल्यानंतर कुठल्या गोष्टीमध्ये चर्चा झाली असेल, लाईन लेन की काही नवीन असेल. आणि चला स्पीडअप घ्यायचा. आजच्या दिवसामध्ये मात्र टीम मीटिंग थांबवल्या जातील. हो, फुलटॉस चेंडू, या चेंडूला देखील दिशा दिली आहे. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, बॉल पकडतो, थोडासा फंबल होतोय मात्र लगेच फेकी केली जाते. 4 खेळाडू बॅकअपसाठी गोलंदाजीच्या मागे आपण पाहतोय. मात्र संघाची धावसंख्या ती जाऊन पोहोचेल 30च्या घरामध्ये, 30 धावसंख्या. सिद्धार्थ सर, आपण पहिली इनिंगचा खेळ पाहिले तर पहिल्या 3 षटकामध्ये धावा फक्त पहिल्या 4 षटकामध्ये 37 धावा होत्या आणि त्यानंतर घेर चेंज केला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर प्रसादची बॅटिंग आणि त्यानंतर 68 धावांपर्यंत ही मजल मारू शकला. मात्र ही सुरुवात आपण पहा, काय सुरुवात झाली. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत झाला आणि धावसंख्या 30च्या घरामध्ये. या धावसंख्येला आत्ताच थांबवलं नाहीये तर ही धावसंख्या डोकेदुखी ठरेल. ही ओपनिंग पेअर आपण पाहिलं तर ही जोडी डोकेदुखी ठरेल, कारण की भूषणच्या बॅटिंगमधून धावा येत आहेत आणि दुसऱ्या साईडवरून विकास आहे, जो उगम बाद झाल्यानंतर पूर्णपणे दावेदारी आपल्या खांद्यावरती घेतले. धावसंख्या 30च्या घरामध्ये, 30. 2 षटकांच्या अखेरीस. चला स्पीडअप घ्यायचा. टीम मीटिंग आजच्या दिवसामध्ये थोडीशी थांबवायची मित्रांनो, मात्र स्पीडअप घ्यायचा. बॉलिंग मार्कवर वैयक्तिक 2रं तर संघासाठी मात्र 3रं षटक घेऊन बॉलिंग मार्कवर 5 रन करण्यात आला. पुन्हा एकदा सोमनाथ, होय महत्वाची विकेट या गोलंदाजाने मात्र मिळवून दिली होती आपल्या संघाला आणि आता पुन्हा एकदा विकेटच्या शोधामध्ये आहे, तो म्हणजे गावदेवी क्रिकेट संघ, उंबारली संघ, जो विकेटच्या शोधामध्ये आहे. पुन्हा एकदा आपलं ट्रम्प कार्ड मात्र बाहेर काढल्या सोमनाथच्या स्वरूपामध्ये आणि पुन्हा एकदा विकेटच्या शोधामध्ये सोमनाथ. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय तिथे स्ट्रायकिंग एंडला भूषण आहे. हो, पुन्हा एकदा हलक्या हाताने कलाईचा उपयोग जरूर केला. क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने वेगाने धावतोय, मात्र तोपर्यंत 2 धावा अक्षरशः चित्त्याच्या चपळाईने धावून घेतलेत.
रनिंग बिटवीन द विकेट आपण पहा ज्या पद्धतीने ज्या वेगाने मात्र भूषण आणि विकास आतापर्यंत कम्युनिकेशन ठेवतात, अंदाज ठेवतात, खिशामध्ये कॅल्क्युलेटर ठेवून खेळण्याचा प्रयत्न करतात, खराब चेंडूला खरपूस समाचार घेतात, तर चांगल्या चेंडूचा आतापर्यंत मान देत 1-2 धावा करत संघाची धावसंख्या पुढे नेतात. तर पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर पहिला चेंडू देखील फुलटॉस मात्र जरूर होता. कलाईच्या उपयोगाने खेळण्याचा प्रयत्न भूषण. आजच्या दिवसामध्ये मात्र बॅट बोलते भूषणची. इके देखील स्विच इट मारण्याचा प्रयत्न बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने पुन्हा एकदा, मात्र ही ते जरूर संधी दिली जाते. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं जातं. काय खेळ बघायला भेटतोय. धावांसाठी धाव मात्र जरूर करताना बघायला भेटत्या. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर 68 धावा, या 68 धावा करत असताना जिथे फुलटॉस चेंडू येतोय तिथे धावा जास्त येतात आणि त्यानंतर चांगल्या चेंडूला सन्मान देत असताना एक धाव मात्र थांबवू शकलेला नाहीयेत. हेच वैशिष्ट्य आहे या क्रीडांगणाचं, हेच वैशिष्ट्य आहे या खेळपट्टीचं. इथे धावा कधीच थांबलेल्या नाहीयेत. तुम्हाला धावा थांबवायचे तर तुम्हाला विकेट घेणं हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला बेड्या ठोकाव्या लागतील फलंदाजाच्या पायामध्ये आणि तेव्हाच मात्र धावसंख्या इथे मात्र थांबली जाईल. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग पूर्णपणे सरकवला तो डीप मिड विकेटच्या दिशेने. ओहो, यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. डोळ्याची पापणी लवते की लवते तोपर्यंत चेंडू जातोय. विकेटचं पतन होतंय, फर्निचर डिस्ट्रॉय होते, फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हेलियन. काय यॉर्कर बघायला भेटतोय. गोलंदाज आहे की तोफखाना आहे. चेंडू टाकतोय की रखरखते आगीचे निखारे टाकतोय फलंदाजाच्या दिशेने. हा यॉर्कर पहा. म्हणून क्रिकेटमध्ये या दोनच गोष्टींना मान आहे, सन्मान आहे, सॅल्यूट आहे. एक सचिन तेंडुलकर, दुसरं परफेक्ट यॉर्कर. आणि परफेक्ट यॉर्करवरती कित्येक मोठ्या फलंदाजांनी आतापर्यंत नांग्या टेकल्यात आणि त्यातला हा नमुना बघायला भेटतो. बॅट फिरली मात्र चेंडू अक्षरशः फुंकर मारत निघून गेला आगीच्या निखाऱ्यासारखा. आणि हे ट्रम्प कार्ड पुन्हा एकदा चालतं. सोमनाथ, या सोमनाथला पाहिलं तर विकेट घेण्यासाठी इथे पाचारण केलं होतं. विश्वास त्याच्यावरती ठेवला होता आणि त्या विश्वासावरती उभा राहिला सोमनाथ. आणि तिसऱ्या षटकाला आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या मात्र आहे ती म्हणजे 33च्या घरामध्ये 33 धावसंख्या मात्र स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. काय गोलंदाजी, काय रफ्तार, काय वेग, काय अचूकता आणि त्यानंतर नियंत्रण मात्र मिस्टर सोमनाथ यांचं बघायला भेटत्या. ओहो, इथे देखील सरळ बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑनच्या दिशेने बॉल पकडून लगेच फेकी डायरेक्ट थ्रो. पहा बॅकअप आहे. 2 जण बॅकअप मात्र जरूर दिला जातोय ना. चपळ खेळाडू मात्र आजच्या दिवसामध्ये जरूर बघायला भेटतात. गावदेवी क्रिकेट संघ उंबारली या संघाचे चपळता मात्र बघायला भेटते. एक धाव आणि एक धाव रोखण्यासाठी जो प्रयत्न, जे कष्ट, जी मेहनत मैदानामध्ये सुरू आहे. मी म्हणेल या ट्रॉफी पाहिल्यानंतर जो प्रेमामध्ये पडलाय संघ, प्रत्येक संघ आल्यानंतर प्रेमामध्ये पडतो या ट्रॉफीच्या आणि त्यानंतर सुरुवात होते या संघर्षाला. जिथे आतापर्यंत धावसंख्या 34च्या घरामध्ये पाहतोय. तिसऱ्या षटकामधील 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. ओहो, स्विच हिट मारण्याचा प्रयत्न. वेग 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 आणि वेगावरती स्वार. हा गोलंदाज, विकेटचं पतन, फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन. पहा गोलंदाज अक्षरशः तोफखान्यासारखा काम करतोय. समोरच्या संघाचे बुरुंज अक्षरशः ढासळतोय आणि यासाठीच या गोलंदाजावरती विश्वास ठेवला होता आणि तो गोलंदाज आपली अचूकता, आपला वेग आणि आपलं नियंत्रण या तिघांच्या जोरावरती मात्र या खेळपट्टीवरती वर्चस्व करत असताना आतापर्यंत 3 विकेट या गोलंदाजाच्या खात्यामध्ये आहेत. तो गोलंदाज सोमनाथ मात्र फलंदाजांच्या मागे हात धुवून लागला. काय गोलंदाजी बघायला भेटते. फलंदाज आपण पाहिलं तर माघारी गेला. विशाल भूषण आउट झाला आणि त्यानंतर नवन फलंदाज मात्र मैदानामध्ये येतोय. चिराग. तरी फ्रेश बॅट्समन आपण पाहतोय. दिगेश आणि चिराग ही फ्रेश बॅट्समन आपण पाहतोय. पहिली मोठी नावं आपण पाहिली तर माघारी जात असताना धावसंख्या आहे ती म्हणजे 34च्या घरामध्ये. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. ओहो, हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेग तिथे तैनात आहे. वेगाने चेंडूवरती जातोय मात्र एकच धाव मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. फेकी पहा डायरेक्ट थ्रो. दुसऱ्या धावेची शंकाच नाहीये. दुसऱ्या धावेवरती पूर्णविराम. एकच धाव हाती लागते आणि या एका धावेनंतर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 35च्या घरामध्ये. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत झाला आणि 35 धावसंख्या मात्र स्कोर कार्डवरती बघायला भेटत्या. येस, आणि डीजे सुमधुर संगीतासाठी आपण नक्कीच जाऊयात.
मिस केलं तुम्हाला 2 ओव्हर. मात्र जाऊयात सुमधुर संगीतासाठी. बघायलाच भेटत नाही. क्रिसमस आल्यापासून वासुदेव गायब झालेत सध्याच्या काळामध्ये. 3 षटकांचा खेळ झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या मात्र 35च्या घरामध्ये आपण पाहतोय. सामना खेळला जातोय आई गावदेवी उंबारडे संघ आणि त्याचबरोबर गावदेवी क्रिकेट संघ उंबारली संघ. 68 धावेचं आव्हान पार करण्यासाठी मैदानामध्ये संघर्ष केला जातोय, तो म्हणजे आई गावदेवी उंबारडे या संघाकडून. जित्या 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांमध्ये धावसंख्या मात्र आतापर्यंत जाऊन पोहोचले 35च्या घरामध्ये. अजून 12 चेंडूचा खेळ आहे. 12 चेंडू 33 धावेची आवश्यकता. मात्र हे समीकरण मात्र या 12 चेंडूमध्ये बघायला भेटत्या. भावेश बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. ओहो, पहिला चेंडू बॅट वरती येतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट भेटत्या आणि पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट घेत असताना फलंदाज आपण पाहिलं तमिष्ट चिराग. बॅक टू द पॅव्हिलियन डीजे. छोटा पॅकेज मोठा धमाका, स्मॉल पॅकेट ऑफ डायनामिक. मिस्टर भाव्या काय गोलंदाज आहे. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती आपल्या संघासाठी विकेट देऊन जातोय. फसलेली मॅच खूप हसवतोय. ओहो, इथे देखील बॅट वरती येते आणि इथे देखील विकेट होऊ शकते. फर्स्ट सेकंड अटेम्प्ट कॅच ड्रॉप होत्या. क्रिकेट आहे मिस्टर अभय. आपण पाहिलं तर होय, सोप्या कॅचेस अशा सुटल्या जातात त्यालाच तर क्रिकेट बोलतात आणि अवघड कॅच, रिव्हर्स कॅच जेव्हा बनवल्या जातात त्याला क्रिकेट म्हणता नाही. क्रिकेट आपण पाहिलं ज्या पद्धतीने ही सोपी कॅच होती, नजर होती, बॉलवरती आला होता, जागेवरती उभा राहिला ना, ज्या पद्धतीने मात्र हातामधून बॉल बाउन्स झाला. ओहो, यॉर्कर सुरेख, परफेक्ट यॉर्कर ऑफ द मॅच. काय गोलंदाज आहे, तोफखाना आहे. छोटा पॅकेज मोठा धमाका करून जातोय सुरेख. सध्याच्या घडीला सर्वात जास्त गाजलेलं हे गाणं आहे. जसं गाणं वाजते खेळाडू प्रेक्षक जागेवरती डुलायला लागले आणि या मात्र भावेशने अक्षरशः नाचवल्या. मी म्हणेल आपल्या धारदार गोलंदाजीवरती. ज्या पद्धतीने यॉर्कर आतापर्यंत मारला, सुरेख गोलंदाजी, अचूकता बघायला भेटते या गोलंदाजाची. पहा पुन्हा एकदा बॅटीच्या रडामध्ये येतो. बॅट फिरली जाते मात्र क्षेत्ररक्षण तिथपर्यंत पोहोचेपर्यंत चेंडू अक्षरशः फिल्डरच्या मस्तकवरती दस्तक देत असताना 6 धावांसाठी जातोय. हा षटकार
बिग हिट. संख्या 42, 8 चेंडू 26 धावांची गरज. हे समीकरण मात्र बघायला भेटते. 8 चेंडू 26 धावा, 26 धावा 8 चेंडू. बॅट तर बोलते ज्या पद्धतीने योगेशच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती मात्र स्वागत केलं जातं भावेश. ओहो, पुन्हा एकदा बॅटिंग मध्ये येतो मिड विकेटला क्षेत्ररक्षक तिथे आहे, बॉल पकडतो. एकच धाव मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी मात्र थांबवली जाते. एकच धाव आणि या एका धावेनंतर मात्र धाव संख्या 43च्या घरामध्ये मात्र बघायला भेटते. 43, 43 धावा मात्र बघायला भेटतात. 7 चेंडू 25 धावा. सर, हा शेवटचा चेंडू खूप महत्वाचा. या चेंडूवरती किती धावा येतात? 6ची मोहर आली तर समीकरण सोपं होईल. आणि काय होईल? हो, हा देखील आपण पहिलं सरळ बॅटिंगने जरूर खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेपर्यंत दुसरी धाव देखील तिथे कंप्लीट केली जाते. आणि या शेवटच्या चेंडूवरती आपण पाहिलं तर ही पहा तिसरी चुका होतात. बॅकअप अगदी वेळेला पोहोचत नाहीये. चेंडू तोपर्यंत डोक्यावरून जातोय आणि त्यानंतर या 3 धावा. रन इन बिटवीन द विकेट. कम्युनिकेशन आहे, कमेंट आहे. त्यानंतर या 3 धावा कंप्लीट केल्यानंतर संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 46च्या घरामध्ये मात्र जाऊन पोहोचते. आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 22 धावा, 22 धावा 6 चेंडू. हे समीकरण बघायला भेटते. म्हणजे 6 चेंडू 3 षटकार. फक्त 3 खराब चेंडू तुम्हाला शोधून काढायचे या 6 चेंडूमध्ये. काय होईल, काय घडेल, काय बिघडेल? होत्याचं नव्हत्याचं होतं करतोय की काय? मात्र या मॅच मध्ये कोण सरस ठरतोय? चर्चेचा विषय कोण ठरतोय? कारण की सोमनाथ यांची गोलंदाजी, त्यांचे 2 षटक संपलेल्या. तर सोमनाथची गोलंदाजी असती तर ट्रम्प कार्ड पुन्हा एकदा बघायला भेटलं असतं शेवटच्या षटकामध्ये. मात्र त्यांचे 2 ओव्हर संपले. मात्र बॉलिंग मार्क आपण पाहिलं तर आशुतोष बॉलिंग मार्क मात्र पाचारण केलं जातं आशुतोषला. आपण पाहिलं ज्या पद्धतीने मात्र उगम सेलार येस पॅव्हिलियन मधून चर्चा करतो. बॅट्समन आणि या दोन्ही बॅट्समन सोबत कम्युनिकेशन करतोय. एक नेतृत्व आहे बॅट्समनच्या पाठीवरती. त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करतो. मॅच अजूनही जिवंत आहे. 6 चेंडू 22 धावा या खेळपट्टीवरती नथिंग आहेत. होतात, फक्त थांबणं महत्वाचं आहे. गोलंदाजांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देणं महत्वाचं आहे. आई गावदेवी उंबारडे संघ की गावदेवी क्रिकेट संघ उंबारली, या 2 संघांमध्ये चालू असलेलं क्रिकेटचं रणसंग्राम. आणि या रणसंग्रामामध्ये मात्र शेवटच्या मुवमेंट पर्यंत येऊन ही मॅच पोहोचले. ती म्हणजे 6 चेंडू 22 धावा. जिथे विश्वास ठेवला रोहित आणि योगेशवरती, आणि शेवटच्या षटकामध्ये विश्वास ठेवलाय तो म्हणजे आशुतोषवरती. आशुतोषच्या हातामध्ये चेंडू नाहीये. या 10 खेळाडूंचा विश्वास आहे जो 6 चेंडू 22 धावा रोखण्यासाठी त्याच्यावरती विश्वास ठेवला आशुतोषवरती. पहिले 3 चेंडू महत्वाचे असतील. पहिल्या 3 चेंडूवरती किती धावा खर्च होतात आणि त्यानंतर क्षेत्ररक्षणाला धरून आशुतोष गोलंदाजी करतोय का? क्षेत्ररक्षण कशा पद्धतीने साथ देते आशुतोषला? आणि या ओव्हरमध्ये मात्र मिसफील्ड चालणार नाही. या ओव्हरमध्ये कॅचेस ड्रॉप होऊन चालणार नाही. कारण की महत्वाची मॅच आणि महत्वाच्या मॅचमध्ये महत्वाची मुवमेंट, आणि ती मुवमेंट मात्र आशुतोष. लक्ष आहे आशुतोषवरती. अगदी 15 ते 20 पावलांचा रनअप आणि ज्या पद्धतीने फास्ट बॉलर मात्र ओळखला जातो. आणि समोर आपण पाहिलं फलंदाज रोहित, नॉन स्ट्रायकिंग वरती योगेश. रोहितच्या बॅट मधून आपण पाहिलं तर सध्या धावा येणं महत्वाचं आहे. कारण की गरज आहे, आकांक्षा आहे, महत्वाकांक्षा, आशेचा किरण म्हणून रोहितकडे पाहिलं जातं. तर शेवटच्या षटकातील हा पहिला चेंडू. हो, पहिला चेंडू. चेंडूच्या डोक्यावरून अक्षरशः जादूची बोट फिरवल्यात. चेंडू आपण पाहिलं तर बॅट वरती जरूर येऊ शकला असता, मात्र बॅट तोपर्यंत फिरली जाते. कव्हर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न जरूर होता. स्टंप पासून आपण पाहिलं थोडासा वाईडिश ठेवण्याचा प्रयत्न, मोजून मापून तोलून गोलंदाजी मात्र इथे आशुतोष कडून केली जाते. पुन्हा एकदा हो, आता मात्र बॅट वरती चेंडू येत नाही. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आणि त्याच्या कडून देखील चुकी होते. कॅच जरूर ड्रॉप होते. या सोप्या कॅचेस आजच्या दिवसामध्ये मात्र जरूर सोडल्या जातात. मॅच आपण पाहिली तर मॅच अजूनही ऑन आहे मी म्हणेल. कारण की जिथे जिंकण्यासाठी 4 चेंडू मध्ये मात्र 21 धावांची गरज आहे. 4 चेंडू 21 धावा. स्ट्रायकिंगला आपण पाहतो योगेशच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर मिड विकेटच्या दिशेने षटकार आला होता.
आणि योगेशच्या बॅट मधून मात्र धावा येतात. सध्या 4 चेंडू 21 धावांची गरज असताना स्ट्रायकिंग वरती योगेशला आपण पाहतोय. हो, यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये अडवला. यष्ट्यांचा वेध घेईपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी योगेश जातोय, मात्र थांबवलं त्याला. एकच धाव हाती लागते. काय गोलंदाजी, याला म्हणतात यार्ड टू यार्ड, मीटर टू मीटर, सेंटीमीटर टू सेंटीमीटर. मोजून मापून तोलून केलेली गोलंदाजी, फलंदाजाच्या मनातील गोष्ट जाणून केलेली गोलंदाजी. अगदी टप्प्यावरती नियंत्रण असलेला आशुतोष मात्र आपल्या संघासाठी ठेवलेला विश्वास पूर्णपणे जपत असताना आणि ज्या पद्धतीने आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ आशुतोष घेऊन आला आणि या 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा त्याने खर्च केलेत. म्हणजे शेवटच्या 3 चेंडूवरती समीकरण आहे ते म्हणजे 3 चेंडू 20 धावा. हे समीकरण मात्र सध्या आई गावदेवी उंबारडे या संघासाठी मात्र ओहो पहा, अगदी या चेस्ट लेवलचा बॉल आणि हा बॉल पडल्यानंतर ज्या वेगाने हा चेंडू ट्रॅव्हल झाला, बॅट फिरली गेली, मात्र तोपर्यंत चेंडू फलंदाजाला बीट करत विकेट किपरच्या हातामध्ये आराम करत असताना हा देखील चेंडू निर्धाव जातोय. 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा आशुतोषने आतापर्यंत खर्च केलेत. हो, फुलटॉस चेंडूवरती आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षण जरूर तैनात आहे. डीपच्या दिशेने क्षेत्ररक्षण केलं जातं आणि पूर्णपणे खांदे मात्र आता झुकलेत. मॅच आपण पाहिली, पूर्णपणे पकड केले या मॅच वरती. विजयाची चावी मात्र तयार केली, ती म्हणजे गावदेवी क्रिकेट संघ उंबारली या संघाने. कौतुक करेल आशुतोष, ज्या पद्धतीने खाणीतून हिरा काढावा आणि पत्त्यातून हुकमी एक्का काढावा आशुतोष चालतोय. हो, इथे कॉच बिहाइंड द विकेट, फलंदाज बाद आणि त्यानंतर विजयाची मोहर. या पहिल्या मॅच मध्ये मात्र विजय आपल्या नावावरती करून घेतोय गावदेवी क्रिकेट संघ उंबारली संघ. हार्ड लक बॅड लक आई गावदेवी उंबारडे संघ. मात्र पुढील वाटचालीसाठी तुम्हाला देखील शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच लगेच तुमच्या जवळ घेऊन येईल. तोपर्यंत जाऊयात सुमधुर संगीत.